श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपण मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्या गेल्या आपल्याला काय सुचत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यावर आपल्याला देवाकडे नेमकं काय मागावं हे तुम्हाला सुचत नाही. आपण काय म्हणतो, देवा फक्त माझं बरं कर. आता हे फक्त बरं कर म्हणण्यापेक्षा अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळं आपलं आयुष्य बदलू शकतो. आपल्या मनोकामना पूर्तीसाठी कोणत्या गोष्टी देवाकडे मागाव्या लागतात, काय मागावं लागतं आणि ते कोणत्या पद्धतीनं मागावं. बघा, मंदिरात गेल्यावर आपण भौतिक सुख न मागता कोणकोणते मागणे मागावे याबाबत पुराणात माहिती दिली आहे. त्यामुळे आपला भाग्योदय या गोष्टीनं नक्कीच होणार आहे. मंदिरात गेल्यावर आपण काय करतो, हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देवा माझं भलं कर, देवा मला चांगली नोकरी मिळू दे, देवा माझं प्रमोशन कर, देवा मला चांगली गाडी मिळू दे, देवा मला पैसा येऊ दे, घरात भरभराट ठेवू दे. असं आपण देवाला हे मंदिरात गेल्यावर म्हणत असतो. बरोबर आहे ना, सर्वजण असंच म्हणतात. भगवान श्रीहरी विष्णूने पुराणात असं सांगितले की देवदर्शनाचा खरा हेतू केवळ भौतिक सुख मिळवणं हा नाही. अनेकांना वाटतं की देवाला जे मागू ते मिळतं, पण आपण काय मागतो यावर आपली पात्रताही ठरत असते. आपण केवळ नाशवंत गोष्टी मागतो, ज्या आहेत म्हणजे ज्या आज आहेत आणि उद्या नाहीत, अशा नाशवंत गोष्टी आपण देवाला मागत असतो. पुराणानुसार कोणत्या देवाकडून काय प्राप्त करून घ्यावं याचंसुद्धा शास्त्र आहे. याबाबत पुराणात एक श्लोकसुद्धा दिला आहे. श्लोकाच्या अर्थानुसार गणेश म्हणजे गणपती देवता हा विघ्ननाशय म्हणजे विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला गणपतीची पूजा करायची असते. आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत हीच गणेशाकडे पहिली मागणी आपल्याला करायची असते. दुसरी म्हणजे काय, पापाच्या विनाशासाठी आणि अंतर्बाह्य शुद्धीसाठी आपल्याला सूर्याची म्हणजे दिवाकराची उपासना करायची असते. स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आपल्याला अग्नीची पूजा करायची असते. विष्णू मुक्तमय म्हणजेच मोक्ष किंवा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूची भक्ती करायची असते. शिवम ज्ञानाय म्हणजे आत्मज्ञानासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला भगवान शिवशंकराची उपासना करायची असते. शिवाम बुद्धी विबुद्ध म्हणजे बुद्धीच्या विकासासाठी आणि विवेक जागृत होण्यासाठी आपल्याला आदिशक्तीची प्रार्थना करायची असते. आणि हे मागणं मागावं हे देवाला आपल्याला हे गोष्टी करायच्या असतात. देवाला कोणतीही गोष्ट कशी आणि कधी मागावी यासाठी सुद्धा आपण मंदिरात जात असतो. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपली मानसिकता एक मागणीदाराची असते. आपण ईश्वराची सौदेबाजी करतो. पण विचार करा, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले त्यांना तुमचे घर, गाडी किंवा पैशाच्या गरजा माहीत नाहीत का? नक्कीच माहीत आहेत. पण ते आपल्याला त्या पलीकडे काहीतरी देऊ इच्छितात आणि तो देऊ इच्छितो सुद्धा. आपल्या प्रगतीत सर्वांना मोठे अडथळे प्राप्त होत असतात आणि जे काही आपल्याकडून पाप होत असतात. म्हणून आपल्याला या गोष्टी देवाला माहितीत, कारण देवाने हे सर्व विश्व निर्माण केले आणि हे विश्व निर्माण केल्यामुळं त्याने ज्या गोष्टी ज्यांना जे पाहिजे त्यांना तेच दिले. त्यामुळं आपल्याला आपल्या गरजा हे देवाकडे मागायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा. कारण संपूर्ण विश्व निर्माण केले आणि आपण त्यांना काय म्हणतो, देवा मला हे दे, मग तुला मी एवढं दान करतो आपण म्हणतो. परंतु त्यांनीच आपल्याला दिले आणि आपण त्यांचंच त्यांना परत देतो. असं सौदेबाजी, याला सौदेबाजी म्हणतात. त्यामुळे तुम्ही देवाकडे सौदा करू नका असं सुद्धा सांगितलं जातं. बघा, गणपतीकडे विघ्नहर्ता म्हणून आणि सूर्याकडे पापविनाशक म्हणून प्रार्थना करावी. जेव्हा तेव्हाच आपले पाप अडथळे हे दूर होतात. तेव्हा प्रगतीचे मार्ग आपले आपोआप मोकळे होतात असं सांगितलं जातं. पैसा असूनही जर बुद्धीच नसेल तर तो पैसा टिकत नाही. म्हणून भगवान शिवशंकराकडे ज्ञान आणि देवीकडे बुद्धी मागावी. हे दोन गुण असतील तर जगात तुम्ही कुठेही सुखी राहू शकता. बरोबर नाही? बघा, तुमच्याकडे पैसा आहे परंतु तो कसा वापरायचा त्याच्यासाठी जर बुद्धीच नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग आहे का? नाही ना. म्हणून आपल्याला बुद्धी म्हणजे ज्ञान आणि बुद्धी ही शिवशंकराकडे आणि माता पार्वतीकडे मागायची असते, हे लक्षात ठेवा. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जगात तुम्ही कुठेही सुखी राहू शकता. आता सगळी सुख भोगल्यानंतरही शेवटी मन अशांत राहत असेल तर ती अशांती कायम मिटवण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूकडे मुक्ती आणि मोक्ष मागायचा असता. कारण हेच मानवी जीवनाचे अंतिम सार्थ असल्याचं सांगितलं जातं. अनेकदा आपण मंदिरात जातो, गर्दीत उभे राहतो, पण जेव्हा देवासमोर जातो तेव्हा डोकं अगदी सुन्न होतं. नेमकं काय मागायचं हे सुचत नाही. जर तुमच्याही अशीच अवस्था होत असेल तर तुम्ही यापैकी सर्व गुण अंगीकार करू शकता.
देवाला काय हवं हे त्याला माहीत असतंच, पण आपल्याला काय मागायचं हवं हे आपल्याला माहीत आहे का हे तुम्ही अगोदर समजून घ्या. कारण प्रत्येकाचं असंच होतं. तुम्ही देवासमोर जाता, एवढ्या गर्दीतून जाता आणि देवासमोर गेलं की ते पुजारी म्हणतात ठेवा माता आणि चला पटापटा. ह्याच्या राड्यात, ह्या दोनच गोष्टीच्या राड्यात आपलं देवाकडं काय मागायचं हे विसरून जातं. हे तुम्हालासुद्धा माहीत आहे आणि हे शास्त्रानुसार आधी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. बघा, मंदिरात गेल्यावर मागण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत पाहिजे. फक्त मागणं नको तर संवाद साधायला शिका. जर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा ते मागून नक्की पहा आणि तुम्हाला अनुभव आलेला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. शेवटी देव आपल्याकडून काहीच मागत नाही, तो फक्त आपली भक्ती आणि शुद्ध भाव पाहत असतो. त्यामुळं त्याला काही घेणं देणं नाही. फक्त तुमच्यात किती भाव आहे आणि तो किती शुद्ध आहे हा फक्त आपला देव हा पाहत असतो. त्यामुळे शुद्ध भावनेनं आपल्याला मंदिरात जायचं असतं. तुमची ही मंदिरं भेट तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख, शांती आणि समाधान देणार आहेत. तुम्ही मंदिरात गेल्यावर देवाकडं नेमकं काय मागितलं आणि तुम्हाला ते मिळालं का आम्हाला नक्कीच सांगा. तर आजच्या विषयामध्ये आपण हे सांगितलं की मंदिरात जाऊन ही एकच गोष्ट तुम्हाला देवाकडे मागायची, ज्यानं तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. आणि ती गोष्ट आहे की तुम्हाला देवाकडं निस्वार्थ भावनेने जायचं आहे आणि देवाकडं गेल्यावर आपण कुठलीही गोष्ट देवाला मागायची नाही. या पूर्ण सृष्टीलाच निर्माण या देवाने केले आणि तुम्ही त्यांच्याकडे ती गोष्ट मागता म्हणजे काहीतरी लॉजिक आहे नक्कीच ना. तर तुम्ही देवाकडे गेल्यावर कुठलीही गोष्ट मागू नका. तुम्ही निस्वार्थ भावनेनं देवाकडे जा. देवाला माहिती आहे तुम्हाला काय हवे आणि काय नाही, ते तुम्हाला एक दिवस नक्कीच देतील. त्यामुळं आपल्याला फक्त शुद्ध भाव, नामस्मरण ठेवायचं आहे आणि देवाची भक्तीत करायची आहे. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही जर मंदिरात जात असाल तर तुमच्याकडूनही या गोष्टी होत असतात तर नक्कीच पुढल्या वेळेस मंदिरात जाताना तुम्ही शुद्ध भाव ठेवून मंदिरात जा. बघा, तुम्हाला कुठलीही गोष्ट मागायची काही गरज पडणार नाही. कारण आपण जर शुद्ध भाव ठेवून ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस आपण काहीच मागत नाही. कारण आपल्याकडे सर्व आहे म्हणूनच आपण तिथं देवासमोर गेलं. बघा, देवाच्या मूर्तीसमोर उभं राहा आणि तुम्ही पाया पडा. बघा, आपण सर्व विसरून जातो कारण आपल्याला ह्या देवाने सर्व दिले. त्यामुळं आपण देवाकडं काहीही मागत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आजपासून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, नामस्मरण करा आणि महाराजांचा आशीर्वाद घ्या. बघा, तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटही दूर होतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्हाला तुमच्या कुठल्याही आराध्य देवतेचं तुम्ही नामस्मरण करू शकता. अशा प्रकारे आपल्याला नामस्मरणामध्ये लीन व्हायचं आहे आणि तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या सर्व अपेक्षासुद्धा नक्कीच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे फक्त नामस्मरण करा, सेवा करा, भाव शुद्ध ठेवा. तुम्हाला जे हवं ते भगवान नक्कीच तुमच्या पायाशी देणार आहेत. त्यामुळं आजपासून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.